प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात दुपारी ही सुनावणी होणार आहे। कोरटकरला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळतोय। मागील सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर कोर्टामध्येच हल्ला झाला होता। शिवप्रेमींमधील संताप पाहता कोल्हापूर कोर्ट जुना राजवाडा पोलीस स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, प्रशांत कोरटकर हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे। काय ताजी अपडेट आहेत? प्रशांत कोरटकरला दिलासा मिळणार की अडचणीमध्ये आणखीन वाढ होणार? नक्कीच कारण प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती आज दुपारी सुनावणी पार पडते। यापूर्वी 2 वेळा त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती। रविवारी त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। रविवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, परंतु प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी तपास पूर्ण झाला आहे असे सांगत जामिनासाठी अर्ज ठेवला होता। याच अर्जावरती आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते। प्रशांत कोरटकर याचा तपास जवळपास पूर्ण होत आलेला आहे। त्याने त्याच्या संपर्कात असणारी जी 5 नावं होती या व्यक्तींची देखील नावं समोर आलेली आहेत। प्रशांत कोरटकर यांनी जी कार वापरली होती ती कार देखील रिकव्हर झालेला आहे, मोबाईल देखील त्याचा रिकव्हर झालेला आहे। त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। परंतु प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये ज्यावेळी सुनावणीसाठी आणलं होतं त्यावेळी त्यावरती हल्ला देखील झाला होता। एका वकिलांनी देखील त्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे रविवारी त्याच्यावरती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्यात आलं होतं। आज देखील जामिनाच्या अर्जासाठी प्रशांत कोरटकर याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। परंतु असं असलं तरी प्रशांत कोरटकर याचा जो तपास आहे तो यामध्ये काही आणखी मुद्दे आहेत ते त्या अनुषंगाने पोलिसांना तपास करायचा आहे। त्यामुळे जी न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे ती कायम ठेवावी असा युक्तिवाद जो सरकारी पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे। तशीच पोलिसांनी देखील मागणी असणार आहे। परंतु प्रशांत कोरटकर याच्या वकिलाकडून मात्र तपास जवळपास पूर्ण होत आला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याला जामीन मिळावा अशी देखील शक्यता आता ह्या मागणी केली जाते। त्यामुळे आता कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळणार की पुन्हा त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होणार हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर याचा जो तपास आहे तो आता जवळपास जुना राजवाडा पोलिसांनी पूर्ण केलेला आहे। त्यामुळे त्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता देखील आज वर्तवली जाते। करण, नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।